नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चवळीच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीत बघा, मोठ्या लांबड्या शेंगा होत्या, त्यांना स्वच्छ धुवून मी हाताने मोडून घेतलेल्या आहेत। कशा आपण गवारी कशी मोडतो तशा पद्धतीत एकदम कवळ्या अशा लुसलुसीत होत्या आणि ह्या 400 ग्रॅम आहेत। कढई ठेवली बघा गरम करायला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्ध्या पेळी, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि हे आहे शेंगतेल। तेल बघा गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी एकदम बारीक आहे बघा। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकणार एकदम थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचा आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा। आता जर तुम्ही भाजीला कोणत्या कांदा जर वापरत नसेल का नाही, तरी नाही टाकला तरी पण चालेल। कांदा आपण भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्यात टाकणार आहे आलं आणि लसूण आणि थोडीशी आपली हिरवी मिरची, कोथिंबीर असं कुटून घेतलेलं आहे। 4 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं आहे, बिन तिखटाची 1 छोटीशी मिरची घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर असं कुटून घेतलेलं आहे। आलं लसूण जरी नुसतं टाकलं तरी पण चालेल, पण असं जरा केलं का नाही की चव छान येते। 1 टोमॅटो टाकणार आहे। आता हे काय करू, परतून घेऊया 1 मिनिटभर। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचा आपला कोल्हापुरी मसाला 1 चमचा फक्त, तुमच्या तिखटाप्रमाणे जो कोणता असेल तो तुम्ही वापरला तरी चालू शकतो। आता त्यात टाकायचं आपल्याला चवळीच्या शेंगा। ह्या मोडून घेतल्या का नाही की छान लागते, त्याचं कापून जरी घेतल्या तरी चालतील। ह्या मसाल्यामध्ये 1 मिनिट फक्त परतून घ्यायचं चांगलं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। मसाल्यामध्ये हलकंसं बघायला पाणी सुटतं आणि आपण जे चांगलं स्वच्छ धुवून घेतल्यात ना, थोडं तरी पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायला लागतं, पण याला मस्त असं बघा पाणी सुटलेलं आहे। जर तुमचं असं पाणी जर सुटलं नाही तर काय करायचं माहिती आहे का, पाण्याचा शितुडा टाकायचा, एकदम गॅस बारीक करायचा। एक 5 ते 7 मिनिट आपण चांगलं वाफलून घेऊया। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट झाकण ठेवलं होतं। फक्त चांगली एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, शेंगदाण्याचं कूट टाकायचं। तुम्हाला सांगते, जर नसेल टाकायचं तरी पण चालू शकते। असं जरी शिजवून घेतलं का नाही बिन झाकणाचं आत्ता तरी पण चालू शकते, कारण शेंगा ह्या कवळ्या असते, त्या लय वेळ लागत नाही। तर 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी चांगली बनते। तर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे फक्त 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, ह्या चमच्याच्या मापाने मिक्स करून घेणार आहे। शेंगदाण्याचं कूट बघा मी टाकून घेतलेलं आहे, 2 चमचे टाकलेला आहे। गॅस आता एकदम बारीकच आहे, गॅस नाही वाढवलेला। तर आपण असंच याला एक 5 ते 10 मिनिटं जरी ठेवलं तर चालेल, पण बारीक गॅसवर, फास्ट गॅसवर नाही। आणि नाही झाकण ठेवता सुद्धा तुम्ही केलं तरी पण चालेल। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं, मस्त असं झालेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये। जर थोडंसं आपल्याला हलकंसं असं जर पाहिजे असेल का नाही, थोडंसं रस्सासारखं, तरी पण हे करू शकतो। थोडंसं गरम पाणी टाकायचं मग त्याच्यामध्ये पहिलंच। जर तुम्हाला रस्स्यासारखं पाहिजे तर अशा पद्धतीत जर पाहिजे असेल का नाही, तर असं पण खूप छान लागतं, टिफिनला नेऊ शकता, छान असं चवदार होतं। तर आता अशा पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा। चवळीच्या शेंगाची झटपट अशी भाजी दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।